प्रशांत, खरं तर आज इथं काहीतरी कार्यक्रमाची चहलपहल दिसते, म्हणजे जिमच्या वतीने काही कार्यक्रम आहे का संध्याकाळी या ठिकाणी? हो, काय म्हणजे? नक्कीच. पुणे गेल्या वर्षी 2024मध्ये आपल्या जिमतर्फे मल्लविद्यान निपुण रावसाहेब बुट्टे पाटील फ्रेंड फिटनेस क्लब जुन्नर आयोजित शरीरोत्सव स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग जो शो आहे तो गेल्या वर्षी आपण एक चांगल्या स्वरूपात घेतला होता. किती मल्लांनी त्यावेळेस हजेरी लावली होती? मॅक्झिमम 43 मल्ल खेळाडू त्यावेळेस प्रवेश घेतला होता. याच्यामध्ये कसं असतं, वजनी गट असतो की कसं असतं याच्यामध्ये? यामध्ये 50 पासून तर 75 पर्यंत वजनी गट असतो. त्याच्या 75च्या पुढे ओपन खुला गट असतो. हो. आता याची बक्षिसं कशी आहेत साधारणतः, आणि ही स्पर्धा किती वाजता सुरू होईल? स्पर्धा ही आपण 6:30 सुरू करणार आहे. बरं. याचं जे स्वरूप आहे ते पहिल्या क्रमांकाचं म्हणजे जुन्नर श्री 2025 हे टायटल विनिंग आहे. याला रोख पारितोषिक 11,000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकूण 6 वजनी गट आहे. 6 वजनी गटामध्ये 50 पासून तर 75 पर्यंत जे प्रकार आहेत ते कसे आहेत? 50 ते 55, 55 ते 60 किंवा कसे आहेत ते प्रकार? वजनी गटाचे जे प्रकार आहे 50 ते 55. पहिला वजनी गट. ओके. पहिला. दुसरा वजनी गट 55 ते 60. ओके. तिसरा गट 60 ते 65. चौथा गट 65 ते 70. पाचवा गट 70 ते 75 आणि 6वा गट 75 प्लस म्हणजे ओपन. म्हणजे तो त्याच्यामध्ये 75 किंवा त्यापुढे जे काही वजन भरेल त्यांनी त्या गटामध्येच उतरायचं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जे मल्ल आपण कॉल केलेत किंवा ज्यांना बोलवलंय ते तालुक्यातले आहेत, जिल्ह्यातले आहेत की बाहेरचे आहेत? नाही, ही स्पर्धा जी आहे ही जुन्नर तालुका पुरती मर्यादित आहे. याचं कारण असं आहे की आपल्या जे जुन्नर तालुक्यातील जी खेळाडू आहे यांना एक त्यांच्या कलेला वाव प्रोत्साहन मिळण्यासाठी, म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा कुठेतरी. कुठेतरी स्टेज डेअरिंग प्लॅटफॉर्म ह्या काही गोष्टी मिळण्यासाठी आपण हे त्यांचं नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत किती मल्लांनी आपल्याशी संपर्क साधला आणि काय अपेक्षा आपल्याला सांगता, किती मल्ल येतील या ठिकाणी? मॅक्झिमम 60 ते 65 खेळाडू यावेळेस राहतीलच. आपण पाहतोय अनेक शरीर सौष्ठव स्पर्धा म्हणजे करणारे मल्ल आहेत तालुक्यामध्ये, परंतु अनेकांना ते माहीत नसतात. आपल्या तालुक्यामध्ये अशी कोणकोणती गाव आहेत की जिथं मल्ल आहेत असे, म्हणजे कुठनं मल्ल येतात? आत्ताच्या जुन्नर तालुका पुरतं मर्यादित ही जी स्पर्धा आहे याच्यामध्ये डिंगोर, बनकर फाटा, आळे फाटा, कुमशेत, अमरापूर, स्वतः जुन्नर, आळे फाटा, सावरगाव, नारायणगाव, म्हणजे तालुक्याच्या विविध भागातून हे सगळे मल्ल येतात. हो. आपण थोडा आता मंदार बुट्टे पाटील देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. मंदार, खरं तर गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी स्पर्धा झाली होती, आपणच त्याचं कव्हरेज केलं होतं. गेल्या वर्षीचा प्रतिसाद पाहता यंदा कसा प्रतिसाद आहे मल्लांचा? गेल्या वर्षीचा प्रतिसाद म्हणजे जेवढा आम्हाला वाटलं होतं की पप्पूला वाटलं होतं की एवढे येतील त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम भव्य दिव्य झाला, स्पर्धा चांगली आली, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्सलिटी वगैरे काही झालेली नाही. त्याच्यामुळे यावर्षी पप्पू म्हटलं आपण बाबा जिल्हास्तरीय भरू, असं काहीतरी करू. म्हटलं नको, थांब जरा, अजून 1-2 वर्ष आपण तालुकास्तरीय भरू. तालुक्यातील पोरांना तालुक्यातील जे मल्ल आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म कुठेतरी मिळाला पाहिजे. काय होतं, जिल्ह्यामध्ये भरवला तर जिल्ह्यामध्ये ते व्यापक नसतं, मोठा असतो, भरपूर बाहेरून मोठमोठे मल्ल येतात. त्याच्यामुळे तालुक्यातील जे आहेत त्यांना ते हे ना, जे आपल्या दुर्गम भागातले पश्चिम पट्ट्यातले झाले त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्याच्यामुळे खास तालुक्यासाठी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे. संध्याकाळी किती वाजता स्पर्धा चालू होईल आणि किती वाजेपर्यंत? 6:30 ते 10, 10:30 पर्यंत स्पर्धा चाललेली आहे.